नमस्कार मंडळी, आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अशी एक पारंपरिक, झणझणीत आणि गावाकडच्या आठवणी जाग्या करणारी रेसिपी, कुरवड्याची भाजी। कधी कधी मोठ्या मोठ्या रेसिपीपेक्षा अशा साध्या पदार्थात जास्त प्रेम, जास्त समाधान आणि जास्त आठवणी दडलेल्या असतात। तर चला आजची ही भन्नाट कुरवड्यांची भाजी बनवायला सुरू करूया। त्यासाठी मी इथे कुरवड्यांचा चुरा घेतला आहे। तुमच्याकडे जर चुरा नसेल तर कुरवड्यांचा चुरा करून घ्या। आता ह्या कुरवड्यांचा चुरा स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया। आता हा चुरा धुतल्यानंतर यातलं पाणी काढून घेऊया आणि त्यानंतर यात अजून थोडंसं पाणी घालून हा कुरवड्याचा चुरा भिजत ठेवूया। हा कुरवड्यांचा चुरा जास्त नाही, फक्त 15-20 मिनिटं भिजत ठेवूया, म्हणजे त्या मऊ होतील आणि छान फुलून येतील। कुरवड्यांचा चुरा भिजतोय तोपर्यंत गॅसवर कढई ठेवूया आणि त्यात घालूया तेल। तेल गरम झालं की त्यात मोहरी घाला। मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घाला। त्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा घाला। कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। मोठं होण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधता आला की आयुष्य सुंदर बनतं। ही भाजी पण साधी आणि खूपच सोपी आहे। याआधी तुम्ही ही रेसिपी बनवली होती का? नसेल बनवली तर आजच ही भाजी नक्की बनवून बघा। कांदा चांगला भाजला की आता यात घालूया हळद आणि घरची मसाल्याची चटणी। हे सगळं चांगलं भाजून घेऊया। तोपर्यंत मगाशी भिजत घातलेला कुरवड्यांचा चुरा पाण्यातून काढून घेऊया। हे बघा, कोरड्या दिसणाऱ्या या कुरवड्याही पाण्याचा स्पर्श मिळाला की पुन्हा जिवंत होतात। माणसांचंही असंच असतं, थोडं प्रेम, थोडा आधार आणि थोडी आपुलकी मिळाली की थकलेलं मनही पुन्हा उभं राहतं। आता भिजवून घेतलेल्या कुरवड्यांचा चुरा हलक्या हाताने या कढईत घालूया। मसाला आणि चटणी कुरवड्यांमध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे, म्हणून सगळं व्यवस्थित हलवून घेऊया। आता चवीनुसार मीठ घाला। मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कुरवड्यांमध्ये आधीपासूनच मीठ असतं, त्यामुळे आता मीठ घालताना थोडं कमी घाला। आता यात थोडीशी धने जिरे पावडर घालूया। मसाला चांगला मिक्स करा आणि आता यात घालतोय पाव वाटी पाणी। पाणी घातल्यामुळे भाजीत सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतात आणि भाजी पण छान मऊ होते। आणि पुढे आपण भाजीत शेंगदाण्याचे कूट पण घालणार आहोत, तर ते कूट पण भाजीत व्यवस्थित मिक्स होतं। आता 2 मिनिटं झाकण ठेवून या कुरवड्या शिजू देऊया। आणि तोपर्यंत एक छोटीशी गोष्ट, जीवनात कधी कधी आपणही अशाच कुरवड्यांसारखे असतो। परिस्थितीमुळे कोरडे पडलेलो, थकलेलो, पण योग्य लोक, योग्य वेळ आणि थोडासा विश्वास मिळाला की पुन्हा आयुष्याला चव येते। आता यात घालतोय शेंगदाण्याचं कूट। हे शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठंच केलंय। हे कूट असं मोठं असेल तर ते अर्धवट बारीक झालेले शेंगदाणे भाजीमध्ये अजूनच छान लागतात। शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करूया आणि परत एकदा कढईवर झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ देऊया। आणि बघा मंडळी, आपली गरमागरम झणझणीत कुरवड्यांची भाजी तयार आहे। सगळ्यात शेवटी भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा अगदी तशीच खाण्यासाठी सर्व करा। ही भाजी खाल्ली की मन अगदी खुश होतं। जर तुम्हालाही अशाच पारंपरिक, चविष्ट आणि मनाला भिडणाऱ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या छोट्याशा प्रवासाचा भाग बना। कारण इथे फक्त रेसिपीज नाही तर प्रत्येक पदार्थासोबत थोडं प्रेम, थोडी प्रेरणा आणि खूप साऱ्या आठवणी मिळतात। तोपर्यंत हसत राहा, स्वप्न बघत राहा आणि आपल्या माणसांसाठी प्रेमाने स्वयंपाक करत राहा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। राम कृष्ण हरी।